आपला प्रत्येक जिल्ह्यातून एकच उमेदवार देऊन त्याला पाठिंबा घोषित करा असं म्हणत होतो. आणि मग मी काय सांगितलं मग दोन बोलतो दीड घंटा झालं बस खाली हे सांगतो मग दीड घंटा बसू किती गोंधळ केला तर लोक लोटीला काय अत्यंत मग दूषित त्यामुळे ते लोड मध्ये आलते एक एक बोला सांगताय का पाटील पाटील तुम्ही समाजाला मायबाप मानलेलं आहे त्या समाजाचा एक छोटासा घटक म्हणून मी आपणास विनंती करतो की सकल मराठा समाजाच्या विनंतीला मान देऊन कुठं कुठं आपल्या तत्वांना आपल्याला तत्वांशी करावं लागतो. त्यासाठी जालना लोकसभामधून तुम्ही फॉर्म भरावा आणि शासकीय राजकीय ताकद ही आमची प्रामाणिक इच्छा आहे सकल मराठा समाजाची. जय शिवराय. दोन मिनिटं सर्व शांत बसा 2 मिनिटं शांत ऐका. एक मिनिटाचा बोलत या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातून आलेले सर्व मराठा समाज व सर्व महाराष्ट्रातून आलेले कानाकोपऱ्यातून सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की येणाऱ्या लोकसभेमध्ये मुलं ऐका येणाऱ्या लोकसभेमध्ये 48 जागा आहेत तर संपूर्ण ताकदीने तुम्ही लढवा ही विनंती करतो. ऐका अजून 1 मिनिट. आणि येणाऱ्या विधानसभेच्या जागा सर्व तुम्ही लढून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजनाथ लोकसभाला लढणं कमी होत असतात. ऐकू द्या सगळ्याच ऐकू द्या शांत करा. हॅलो सर्वप्रथम लिहून घ्या कोण कोण काय काय म्हणणार सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ. मी रुस्तम माने तालुका दमत नाही मी या ठिकाणी एक मिनिट घ्यायचा. एकच मिनिट असे मला या ठिकाणी असं सुचवायचं आहे की आपली लढाई कुठल्या व्यक्तीच्या किंवा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. आपण इथे व्यवस्थेच्या आणि सरकारच्या विरोधात भांडतोय आणि कुठल्याही मागणी संदर्भात एखादी मागणी असेल त्या मागणीचं असं रूप धारण करीत असेल त्यावेळेस आतापर्यंत एकंदरीत राज्यात देशात आणि देशाच्या एकंदरीत क्रांतीमध्ये त्या ठिकाणच्या प्रस्थापित व्यवस्थेला त्या ठिकाणी हादरा बसलेला आहे. आणि मला एक सांगायचं की या ठिकाणी पण त्या माध्यमातून सांगा हादरा बसलेला सगळ्यालाच नव्हतं या व्यवस्थेला पण हादरा बसणं तेवढंच गरजेचं आहे. सांगा आणि मला एक म्हणायचं आहे की येणाऱ्या लोकसभेला आपलं मताचे आम्ही अनुसरण असू. जसं तुम्ही समाजाला मायबाप मानले तसं आम्ही सुद्धा तुम्हाला आमचं दैवत मानले. या ठिकाणी एकच विनंती करतो की लोकसभेला आपल्या मताची विभागणी होणार नाही आपल्या मताची विभागणी होणार नाही याचा विचार करून आपण या प्रस्थापितांना आता माईक वाढावं नाही लागला पाहिजे. शॉर्टकट सांगायचं सन्मानाने सगळे बोलायचे. ठीक आहे. या ठिकाणी एवढंच बोलतो थांबतो. दादा मी परभणी आलेलो आहे. दादा प्रत्येक जिल्ह्यामधून पूर्ण अर्ज येणार आहेत. प्रत्येक खेड्यामध्ये 4-4 पक्ष आहेत. तर तेव्हा काय होणार आहे ओढाताण होणार आहे. तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामधून जर अर्ज मागवले आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतः येऊन जर लकी ड्रॉ पद्धतीने उमेदवार जाहीर केला तर ही अडचण येणार नाही. लकी ड्रॉ पद्धतीने तुम्ही उमेदवार जाहीर करा. लव डोकं लिहून घ्या लव डोकं लव टायमाला आणखीन गावागावातून बैठकाचा विरोध द्या. एकच होणार सगळ्या जातीच होणार तर मराठ्याचा नाही होणार. 1 मिनिट सांगते अगोदर त्याच्यावर बोलायचं कशावर मला सांगितलं त्याचं काय बोलायचं आपण खाली बस तुम्ही ते मग खाली तूच खाली बस म्हणून खाली बस बस खाली चला बहिणी खाली बसा तुम्ही ऐकू द्या लोकाला. खाली बसा मावशी खाली बसा बसा खाली मावशी मावशी खाली बसा यांना खाली बसा देवीला. त्यांच्या कशावर माहिती तुम्हाला गावाकडे जायचं आणि गावाचं मत घ्यायचं. दुसरं आपली जिरवायला निघालेत ना उमेदवार कोणता असो अपक्ष आपण फक्त डोक्यात एकच ठेवायचं जातीचं कोणता उमेदवार असो पुढची जिरवायची. जे आपल्यावर अन्याय करते तुम्ही जो अरे ऐक ना आता बघून काय काय करतात ती आपण ते आपले जिरवायला निघालेत आपल्याला त्यांचे जिरवायची जातीचा सगळ्यात मराठीचे रिस्पेक्ट मग सगळ्यांचे दिले सगळे कुटुंब पडतील अन्याय झालेला सगळ्या जाती. गरीब आहे का श्रीमंत त्याचा चेहरा चांगला आहे का त्याच्यात मला येते का त्याला गाडी आहे का हे काही नाही बघायचं. 100% मराठ्यांनी तुटून पडायचं त्या जातीचे उमेदवार देऊ 12 बोलतो 12 सगळ्या जनतेने तुटून पडायचं दिलं.
विचार फक्त डोक्यात एकच ठेवायचा, कोण हे नाही, कोण दिला हे नाही. ते आपले जिरवायला निघाले, ते आपल्यावर अन्याय करायला लागले. आपणच देणारे बनायचं. त्यांना आपण तिथे बसवले देणार येत नाही, दिलं का आपल्याला, आपल्याला अन्याय केला. मग जाऊन आता धोत्रावले ती तिकडे देणारे जाऊ द्या. आता शेतकरी जाऊ द्या, आत्महत्या केलेले शेतकरी एखादा जाऊ द्या, एखादा बलिदान केलेलं जाऊ द्या, एखादा महिला जाऊ द्या, एखादा दलितांचा उमेदवार असू द्या, एखादा मुस्लिमांचा असू द्या, एखादा धनगर बांधव, वंजारी बांधव, एखादा बारात बोलवतेदार जाऊ काय बघायचं ना, माझ्या बरोबर घेऊन टाकायची, हे आपलं जिरायला लागलं झालं. आणि आपलं न्याय मिळून जायचा. धनगरांचा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यांचा दिला, त्यांचा प्रश्न सुटन, मराठ्याचा सुटन, मुस्लिम बांधव परेशान आहे, दलित बांधव परेशान आहे. 12 दलितदाराचं म्हणणं आमचा वेगळा प्रवर्ग करा, छगन भुजबळ आम्हाला आरक्षण खाऊन देत नाही. ते 12 दलितदार एवढ्या जाती झाल्यावर पुढचं डिपॉझिट तर नाही का. आणि हे कोणत्या जाती नको वाटत, एक प्रामाणिक बोलतो आपण राजकारण नाही. कोणत्या जातीला असं वाटतंय की अन्याय, असं कोणत्या जातीला वाटलं होतं मला, कोणत्या जातीला असं वाटतं की माझ्या जातीवर अन्याय व्हायला लागला, माझ्या जातीला अन्याय नको, कोणत्यालाच वाटणार नाही ना. आणि मराठ्यांच्यालाही आव्हान येणार, जे तुम्ही गावागावात बैठक घेताना तिथे बनलेले सगळ्या पक्षांचे लोक मराठ्यांच्या, फक्त मराठ्यांच्याच बैठका घ्यायच्या आधी. त्यांचं मत ज्यावेळेस जाणतात त्यावेळेस जर मराठ्याचा एखादा पक्षाचा जर म्हणला नको, आता मराठ्यात निर्णय काय झाला, अपक्ष होऊन गेला. आणि जर एखादा मला नको, अपक्ष नको, याचा अर्थ असा धरायचा की आणखीन ते जातीतून वाढण्याऐवजी नेत्याकडूनच उडीत. तुला नेट काय, तो हा नेता निवडून आला तरी देत नाही. हे गरीबाच्या शेतकरी आहोत, आम्हाला जर आलं ते धरून घेऊन जाईल ना, कारण बनणारे ते राहणारे सही करणारा. दलितांना न्याय पाहिजे की स्वतःच बनणारा झाला, धनगरांना न्याय पाहिजे तेच देणारा झाला. कोणाच्या पाय पडायची गरज आहे का. कायद्याने खेटात ठरवलं देऊन पुढे साधन आपल्याला, आपण कायद्याने खेटू, संपला विषय सोपं. आज आपले पोरं मोटरसायकलवर आले, भगवा रुमाल दिसला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून 1,000 रुपये दंड दिला, मला आत्ता कळालं. मग ही अन्याय किती दिवस सहन करायचा. याच्यापेक्षा हे करणारच तुम्ही बघा. मराठ्यांच्या कोणी आडवा पडायला लागला त्याचा डायरेक्ट पाय पडायला ना घासा, दुसऱ्या पुढे अजिबात झुकायचं नाही. मराठा वाकत बनवून बरोबर का, मैदान वाकण आहे. त्याच्यासाठी जाती पुढे नाक घासा, त्याला एकदा समजून सांगा. अरे मग आता होऊ दे ना, मग आता उचित नसतो, मग इतकं लांब असतो. मग पुढे मराठ्याला समजून सांगू तर माझं सरकत नाही म्हणून काय आंदोलन चाललंय. मी जर शॉर्टकट म्हणलो आणि जाण घाबा टाका, तुम्हाला कळा कसं घ्यायचं काय करायचं. त्यामुळे मी फोडून सांगत असतो सगळं वाटबाच. त्यामुळे समजून घ्या, आपणच देणारे बघा ना सगळे. काय ताण घ्यायचं, ते केसी करणारे उद्या जाल तुम्ही मागे घेणारे बघा. ते आरक्षण देणारे ते देत नाहीत, उद्या तुम्ही देणारे म्हणा. ते पोलीस बांधवांवरती अत्याचार अन्याय करायला लागले, तुम्ही नाही होऊन जाणारे म्हणा. हे कोणा करा, त्यांना नोकऱ्या मागे ते देणार, तुम्ही नोकरी देणारे म्हणा. मला राजकारणात यायचं नाही, मी स्पष्ट सांगतो, मला त्याच्यात ओढू नका. मी उभाही राहणार नाही आणि निवडणुकीत येणार नाही. फक्त एक खरं, सगळेजण गावात जाऊन निर्णय चांगला घ्या, सगळ्यांना विश्वासात घ्या. महिलांना बोलवा, आपल्या ज्येष्ठ माणसांना बोलवा, मराठ्याच्या घराघरात निरोप द्या. घराघरात घेत जाणारे जे त्यांना तर सांगितलंय, पण तुम्हाला सांगतो तेही तुम्ही सोशल मीडियावर टाका, आपल्या स्वतःच्या मोबाईलवर टाका. आपण आपल्या गावातल्या मराठ्याचं घर न घर अमुक ठिकाणी इतके वाजता या, आपल्याला चर्चा करायची, कोणी गैरहजर राहू नका. आणि राज्यातही प्रत्येकानं तसंच करा, असंही तुम्ही आवाहन करा. राज्यातल्या प्रत्येक गावानं आमच्या गावासारखं करा असं आवाहन करा. आणि गावातल्या लोकांना समजून सांगा हे असं करायचं म्हणून. आणि घरोघरी जाऊन निमंत्रण द्या, मंदिरातून किंवा कार्यक्रमात ठिकाणून न्या. बिनधास्त सगळ्यांनी घरी जायचं मराठ्याच्या, आणि त्यांना मूळ वाटीसारखं आमंत्रण द्या तुमच्या गावातल्या बैठकीचं. एवढी संधी म्हणाली लेकरांना द्यायची. आणि आता सध्या अशी लाट आहे की सगळ्या जाती एक होऊ शकतात. धनगर बांधावर अन्याय झालेला आहे, मुस्लिम बांधावर झालेला आहे, 12 भोलीचेदारावर झालेला आहे. जाऊ द्या, बना तुम्ही देणारे जशी सोय करता येईल तशी आम ठेका करेल ना.
माहिती द्या. दादा एकच. चालेल.